निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून आचारसंहिता लागू होते आणि निकाल लागेपर्यंत आचारसंहिता ही सुरूच असते. आचारसंहिता लागू झाल्यानंतर अनेक उपक्रमांवर आणि कामांवर बंदी घातली जाते. भंग केल्यास थेट कारवाई केली जाते आणि म्हणूनच आचारसंहितेच्या काळामध्ये काय करावे आणि काय करू नये हे समजून घेणं गरजेचं आहे. मुद्दा क्रमांक 1, सरकार धोरणात्मक कुठलेही निर्णय हे घेऊ शकत नाही. कुठल्याही योजनांचं त्यांना भूमिपूजन किंवा उद्घाटन हे नव्याने करता येत नाही. बदली किंवा बढती त्याच्या कुठल्याही संदर्भातले आदेश त्यांना देता येत नाही. प्रचारामध्ये सरकारी वाहन किंवा सरकारी कर्मचारी वापरावर बंदी आहे. प्रचारासाठी धार्मिक स्थळांचा कुठल्याही प्रकारे वापर करता येत नाही. प्रचार सभा रॅली यांना पोलीस परमिशन ही घ्यावीच लागते. प्रचारामध्ये लहान मुलांचा वापर हा करता येत नाही. प्रचार रॅली सुरू असताना, सभा सुरू असताना लहान मुलांना मांडीवर घेऊन बसणे, त्यांना प्रत्यक्ष प्रचारात उतरवणे, प्रचारपत्रक वाटणे किंवा त्यांना मिरवणुकीमध्ये सहभागी करून घेणे यावर बंदी आहे. परवानगी घेतल्याशिवाय कुठलाच राजकीय बॅनर हा लावता येत नाही, नाहीतर गुन्हा दाखल होतो. रात्री 10 नंतर कुठलीही सभा घेता येत नाही. म्हणजे सकाळी 6च्या आधी आणि रात्री 10 नंतर सभांवर बंदी असते. मतदानाच्या 48 तास आधी प्रचारावर बंदी घातली जाते. त्यावेळेस तुम्हाला सभा, रॅली, मिरवणुका काढता येत नाहीत. मात्र चालू असलेले जे प्रकल्प आहेत ते थांबवता येत नाहीत. आचारसंहितेचं कारण पुढे करून सार्वजनिक हिताची कामं ही रोखता येत नाहीत. उद्घाटन, भूमिपूजन, नव्या कामांना मंजुरी देता येत नाही. सरकारी वाहनांना कुठल्याही प्रकारचा सायरन हा लावता येणार नाही. मीडिया जी काही जाहिरातबाजी होते पेपरमध्ये, टीव्हीमध्ये, ती सगळी जाहिरातबाजी जी आहे ती थांबवली जाते. अशी जाहिरातबाजी परवानगीशिवाय करता येत नाही. सोशल मीडियावर चुकीची पोस्ट केल्यास थेट गुन्हा दाखल करण्यात येतो. मतदाराला कुठल्याही प्रकारचं आमिष हे दाखवता येत नाही. धार्मिक तेढ निर्माण करणे हा गुन्हा आहे. आपल्या भाषणामध्ये कुठल्याही धार्मिक स्थळांबद्दल, धार्मिक भावनांबद्दल बोलता येत नाही. खाजगी आयुष्याच्या कुठल्याही पैलूंवर विरोधकांसंदर्भात या नेत्यांसंदर्भात कोणावरही बोलता येत नाही. म्हणजे खाजगी आयुष्याच्या संदर्भामध्ये टीका करता येत नाही. अशी अनेक बंधनं ही निवडणूक आयोग घालत असतो आणि त्याचं उल्लंघन केल्यास शिक्षा होते.